श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. डॉक्टरांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना पंचवटीत समोर आली आहे. पंचवटीतील सुप्रसिद्ध असलेल्या सुयोग हॉस्पिटलचे डॉक्टर कैलास राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचं समोर आलंय. एका व्यक्तीने कोयत्याने डॉक्टरांवर सपासप वार करत प्राणघातक हल्ला केलाय. रात्री 8:30 ते 9 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. हल्लेखोराने प्रथम डॉक्टरच्या केबिनमध्ये जाऊन त्यांच्याशी वादविवाद घातला आणि त्यानंतर त्याने कोयत्याने त्यांच्यावर सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी केले. डॉक्टर राठी हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र संशयित आरोपीने मधून दरवाजा लावला असल्याने त्यावेळेस डॉक्टरांना वाचवण्यात ते अपयशी ठरले. आम्ही जेव्हा आमची 8:30 वाजता ड्युटीला आलो, त्याच्यानंतर आमचं मेडिसिनचं काम चालू होतं. मी आयसीयूला इथं ड्युटीला होतो. सर तिथं कॅबिनला तो माणूस आणि ते आले, ते बघितलं मी. त्याच्यानंतर सरांनी तिथं ते कोणतरी असं आल्यानंतर ते सर कर्टन लावले, पर्सनली गोष्ट काय असेल. मग त्याच्यानंतर त्यांनी कर्टन लावलं. ते थोड्या वेळ त्यांच्या काहीतरी बोलणं झालं असेल. मग त्याच्यानंतर मला इथं मेडिसिन मी करत होतो, त्यानंतर मला मारण्याचं आणि शिवीगाळ काय असं करण्याचा आवाज आला. त्याच्यानंतर मी कर्टन उघडून बघितलं, तेवढा तो त्याच्या हातात त्या माणसाच्या हातात कोयता होता आणि तो सरांवरती वार करत होता. मग त्याला मी ओरडलं तिथं. तसंच तो मागे फिरला आणि तो कोयता माझ्यावर हे करायच्या अगोदर मी ह्या दरवाजाने बाहेर बोलवायला गेलो बाकीच्यांना. तोपर्यंत तो दरवाजा त्याने मधून तो लॉक केलं होतं. त्याच्यानंतर तो उघडला आणि त्या दरवाजाने पळून गेला. मग आम्ही मध्ये आलो तोपर्यंत तो पळाला. मग सरांना आम्ही इथं बेडवरती घेतली. सुयोग हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी त्या हल्लेखोराला बाहेरून दरवाजा लावून त्या ठिकाणाहून पळून जाताना पाहिले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं बघितलं. डॉक्टरांवर तातडीने त्या ठिकाणी बँडेज लावून त्यांना दुसऱ्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. डॉक्टरांची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचं समजतंय. अशा पद्धतीचा हल्ला झाल्यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणाच हादरली आहे. घटना समजताच पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी डॉक्टरांना मदत केली आणि आरोपीचा शोध सुरू केलाय. या घटनेमुळे शहरातील संपूर्ण डॉक्टर संघटना संतप्त झाल्या. उशिरा माहिती आलेल्या वृत्तानुसार हा हल्ला आर्थिक देवाणघेवाणवरून फ्लॅटच्या खरेदी विक्रीच्या पैशावरून झाल्याचे समजते आणि हल्ला जुन्या कर्मचाऱ्याच्या परिवारातील व्यक्तीकडून केला गेल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेचा सर्व थरावरून निषेध केला जातोय. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक.